बातमी मोठी आहे। अहिल्यानगरमधील भास्कर वस्ती परिसरामध्ये कार आणि खासगी बसचा भीषण अपघात झालाय। अपघातानंतर कारला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झालाय। कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड मार्गावरील ही घटना आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय। या अपघातानंतर या सगळ्या नागरिकांकडून या ठिकाणी आंदोलन केलं जातंय। इसकळ गावातली नागरिकांची ही आंदोलनाची दृश्य आपण बघत आहोत। कुणाल जायकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। कुणाल, या आंदोलकांची प्रमुख मागणी काय आहे? निश्चितच आपण बघतो की बिबट्याचे हल्ले जे आहेत ते वाढलेले आहे आणि या बिबट्यांना ठार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जी आहे ते या आंदोलकांची आहे आणि ह्याच्या निषेधार्थ आता रस्ता रोको आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। पुणे जो बायपास आहे नगर शहराच्या जवळून जाणारा, त्या बायपासवरती हे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि आता पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहे त्या लागल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतं आहे। जे गावकरी आहे ते संतप्त झालेले आहे आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठेतरी वन विभागाचे अधिकारी जे आहे त्यांना देखील ठिकाणी धारेवर धरलं होतं आणि आता त्यानंतर आता कुठेतरी बिबट्याला परवानगी द्यावी, बिबट्याला ठार मारण्याची, आणि या ठिकाणी लवकरात लवकर ही परवानगी नाही दिली तर आम्ही आता हा रस्ता रोको जो आहे तो असा सुरू ठेवू असा जे आहे ते आंदोलकांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे। आणि ठिकाणी सकाळी देखील गावकरी एकवटले होते, आक्रमक झाले होते। या ठिकाणी आपण पाहिलं की गेल्या 3 दिवसापासून या घटना ज्या आहे घडत आहे आणि यामध्ये एका 5 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू देखील झाल्याचं आपणच पाहिलेलं आहे। आणि या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तिला बातमी नाशिक मधून आहे। नाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। काल जवळपास 4 ते 5 तास बिबट्यानं नाशिकच्या महात्मानगर भागामध्ये धुमाकूळ घातला होता। 9 लोकांवरती देखील या बिबट्यानं हल्ला केला होता आणि या जखमींवरती रुग्णालयामध्ये सध्या उपचार केले जात आहेत आणि याच बिबट्याचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। वन विभागासह स्थानिक प्रशासनाकडून या बिबट्याचा शोध घेतला जातोय। याच परिसरामध्ये हा बिबट्या लपून बसल्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा सीसीटीव्ही आता समोर आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। स्थानिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून घाबरून न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। सकाळपासून पुन्हा एकदा या बिबट्याचा शोध घेतला जातोय। काल जवळपास 4 तास बिबट्यानं धुमाकूळ घातला होता आणि ही सीसीटीव्हीची दुसऱ्या अँगलची दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। या संपूर्ण परिसरामध्ये बिबट्या कुठेतरी लपून बसल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच अनुषंगानं आता स्थानिकांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देखील या बिबट्याचा शोध घेतला जातोय। संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं एका साईडने हा बिबट्या दुसऱ्या ठिकाणी उडी मारून गेलेला आहे आणि आता याच बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभाग सकाळपासून अलर्ट झालेला आहे। करता 11 कोटी रुपये यंत्रणेसाठी खर्च करायचे सांगितले आणि ते सुरू झाले। तिथे पिंजरे 200 आले, आता आणखी 1000 पिंजरे येतील। त्या परिसरातल्या प्रत्येक वाड्या वस्त्यांवर त्या ठिकाणी सतर्क पोलीस यंत्रणा, प्रामुख्याने वन यंत्रणा त्या ठिकाणी कामाला। आता तोच पॅटर्न आम्ही नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये वापरणार आहोत आणि तोच भविष्यकाळामध्ये नाशिकमध्ये वापरणार आहोत। बातमी आता काँग्रेसच्या गोटातून आहे। बीएमसी निवडणूक स्वबळावरती लढण्याची काँग्रेसची तयारी आहे असं रमेश चेन्नीथलांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती युती होईल असंही चेन्नीथलांनी स्पष्ट केलंय। तर काँग्रेसला भूमिका घेण्यास आमची हरकत असण्याचा प्रश्न नाहीये असं अंबादास दानवे म्हणतायत। देखिए उसके ऊपर हमने प्रदेश कांग्रेस कमेटी के ऊपर छोड़ा गया। यहाँ अलायंस होना है तो अभी जब महाराष्ट्र में जो चुनाव हो रहे हैं लोकल लेवल पे छोड़ा गया है। जगह कुछ जगह पे अलायंस है, कुछ जगह पे नहीं है। लेकिन मुंबई कांग्रेस कमेटी ने यह तय किया है कि हम इस मुंबई कॉर्पोरेशन के इलेक्शन में आगे ला लेंगे। ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पक्षाची भूमिका घेण्याचा अधिकार असतो। त्यामुळे कोणत्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हे त्याचं त्यांनी ठरवायचं असतं आणि त्यामुळे जर अशा काही गोष्टी ते ठरवत असतील किंवा ठरवायच्या असतील
तर त्याला समोरचे आमच्यासारखे काय करणार आहे? काय करणार नाही. त्यांनी त्यांची भूमिका ठरवायला आमची काय हरकत असेल, काहीच कारण नाही. सेक्रेटरी DM संदीप साहेब आणि बाकी सगळे मंडळी या ठिकाणी आहेत. आम्ही त्यांच्यासमोर हे म्हणणं मांडलेलं आहे की मुंबई काँग्रेसच्या वतीने आमचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये हे इलेक्शन जे आहे ते आपण स्वबळावर लढलं पाहिजे आणि आमचे जे समविचारी काही विचारचे पक्ष असतील, जसे काही RBIचे गट जे आमच्याशी त्या ठिकाणी येऊन आमच्याशी जे आहे ते आघाडी करायला तयार आहेत किंवा इतर जे आमच्याशी आघाडी करायला तयार आहेत, त्यांच्याशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये या विषयावरती बोलू आणि त्यांच्याशी आमची आघाडी कसे होईल या संदर्भामध्ये आमचं वाचन बोलणं. त्याचप्रमाणे आमची नेहमी नैसर्गिक आघाडी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासमोर आलेली आहे, त्यांच्याशी सुद्धा आम्ही या विषयावर चर्चा करू. मुळामध्ये त्यांच्या पक्षातले ते प्रमुख नेते आहेत आणि त्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जर त्यांच्याकडे काही मागणी केली असेल तर त्या प्रमुखाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि जर ते तसे घेत पण असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे आमच्या पक्षाबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करतील. तर युती आघाडी करायला कोणतीही अट नाहीये असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. मनपा निवडणुकीमध्ये युती संदर्भात स्थानिक पातळीवरती निर्णय घ्या असं देखील पवारांनी सांगितलंय. मुंबई पालिका अजून जाहीर झालेली नाहीये असंही शरद पवार म्हणतायत. काँग्रेस स्वबळावरती लढण्याच्या प्रश्नावरती शरद पवार यांचीही प्रतिक्रिया आहे. या स्थानिक निवडणूक आहेत, नगर परिषदेच्या आहेत, यानंतर पंचायत राज्याच्या आहेत. याच्या वतीने आम्ही निकाल घेतला की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थितीवरून त्यांनी निर्णय घ्यावा हा अधिकार त्यांना. मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक अशी भूमिका घेतलेली घेते घेणार का नाही हे मला माहीत नाही, पण घेते ते काय असेल नाही. आणि स्वस्त सांगायचं मुंबई महानगरपालिका आता जाहीर झालेली नाही. तर मुंबईचा महापौर हा महायुतीचा असेल, भाजपचा असेल असं कोणीही बोललं नाहीये असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री म्हणून मी सांगतो मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. मुंबईचा महापौर हा भाजपचा असेल नाही, सगळ्यांनी महायुतीचा म्हटलेला आहे. आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका. मुंबईचा महापौर महायुतीचा, आता मी मुख्यमंत्री म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता म्हणून तुम्हाला सांगतो मुंबईतला महापौर महायुतीचाच.